विना रेसिपी वर्ल्डमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आपली आजची रेसिपी आहे, आज आपण बनवणार आहे पनीर बिर्याणी। त्यासाठी लागणारं साहित्य बघायचं आहे आपल्याला। आता आपण बघू शकता तिखट, हळद, धना पावडर, गरम मसाला, पुदिना, लिंबू, काश्मीरी मिरची, पनीर मसाला, काळं मीठ, हिरवी मिरची, तिखट, ऑइल, दही, आलं लसणाची पेस्ट आणि आपण जे टोमॅटो घेतले ते बटरमध्ये फ्राय करून घेतले। टोमॅटोची जी प्युरी तयार केली ती 2 टोमॅटो आहेत, अर्धा किलो बासमती तांदूळ आहेत, 200 ग्राम पनीर आहे। आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। आता सर्वप्रथम आपण पनीर घेणार आहोत। मी भांडं मोठं घेतलं आहे, थोडं रुंदच भांडं घ्यायचं, त्याच्यामुळे मसाला पण आपल्याला व्यवस्थित हलवता येतात। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये दही घालणार आहोत। आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि जे आता आपण हे सगळे मसाले घेतले ते घालणार आहोत। त्याच्यामध्ये मी काळं मीठ पण वापरलेलं आहे आणि आपलं साधं मीठ पण घालायचं आहे चवीनुसार। आता ही जी आपण टोमॅटोची प्युरी घेतली ती घालणार आहोत। ऑइल घालायचं आहे आणि हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत। आपण हाताने मिक्स करायचं आहे आपल्याला। बघू शकता तुम्ही, मी मोठं पातेलं घेतलेलं आहे कारण आपल्याला ही ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स करता येईल। आता ह्याच्यामध्ये आपण साधं मीठ घालणार आहोत चवीनुसार। कस्तुरी मेथी घालायची आहे आणि आता हे 5 मिनिट आपल्याला झाकण मारून ठेवायचं आहे। आता आपण गॅस चालू करून आपल्याला ग्रेव्ही पहिली तयार करून घेणार आहोत। आपला बासमती राईस आपण तयार करून घेतला आहे कारण व्हिडिओ आपला खूप मोठा होईल। हे बघू शकता। आता बघू शकता आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे, जे आपण पनीर बिर्याणीसाठी तयार केली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला राईस मिक्स करायचा आहे। आता आपली पनीरची ग्रेव्ही तयार झालेली आहे, त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आणि जो आता आपण राईस बनवून घेतलाय तो घालणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला पूर्ण राईस मिक्स करून घेणार आहोत। आपण ज्यावेळेस ग्रेव्ही तयार केली त्यावेळेस आपण त्यामध्ये साधं मीठ आणि काळं मीठ घातलेलं आहे। आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं कारण ग्रेव्ही खाली बसलेली आहे, पूर्ण राईसला मिक्स झाली पाहिजे।
आता त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत जो आपण कांदा घेतला आहे तळून. आपण हा ग्रीनवाला राईस घातला एक साईडला. ऑरेंजवाला घालणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला राईस ह्याच्यामध्ये पूर्ण टाकून घ्यायचा आहे. आणि जो उरलेला आपल्याला कांदा आहे तो थोडा आपण वरून घालणार आहोत. आणि परत आपल्याला 5 मिनटं झाकण ठेवायचं आहे. आता आपण बघू शकता तर आपल्याला मी करवंटी वापरलेली आहे. त्याच्यावरती आपण आता तूप घालू. अशा प्रकारे आपली पनीर बिर्याणी तयार झालेली आहे. अशाच नवनवीन रेसिपींचा आस्वाद घेण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.